शासकीय कागदपत्रांमध्ये ना कधी-कधी एक अगदी छोटासा बदल, पण तो बदल प्रशासनाबद्दल खूप काही सांगून जातो. आज आपण अशाच एका बदलाचा जरा खोलात जाऊन मागोवा घेणार आहोत. तर सुरुवात करूया. गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची. त्यांनी 24 डिसेंबर 2025ला एक कागदपत्र काढलं आणि त्यात एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल केला आहे. बदल काय आहे? तर बघा, आधी जिथे व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी असं लिहिलं होतं, तिथे आता फक्त कंसामध्ये अर्थसंकल्प असं असणार आहे. आता हे ऐकायला किती साधं वाटतं नाही का? पण या वरवर किरकोळ वाटणाऱ्या बदलाचा अर्थ काय असू शकतो? हा बदल समजून घ्यायचा असेल तर आधी हे पाहावं लागेल की हा बदल नक्की झाला कुठे आहे. तर हा बदल झालाय एका विशिष्ट समितीच्या रचनेमध्ये. आणि ही समिती संबंधित आहे मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीशी. आता नावावरूनच कळतंय की धर्मादाय कामांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी हा फंड तयार केला गेलाय आणि याचं सगळं नियंत्रण थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे असतं. तर ज्या समितीबद्दल आपण बोलतोय ना, तिचं काम खूप महत्वाचं आहे. म्हणजे या निधीचं सगळं प्रशासन पाहणं, देणगी कशी आणि कुणाला द्यायची याचे नियम बनवणं आणि एकूणच सगळ्या कामकाजावर लक्ष ठेवणं, हे सगळं ही समिती करते. आता हा जो बदल झाला तो ज्या कागदपत्राद्वारे झाला आहे त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. हे एक ऑफिशियल सरकारी डॉक्युमेंट आहे ज्याला म्हणतात शासन शुद्धीपत्रक. आता शुद्धीपत्रक म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा सरकारने आधी एक आदेश काढला आणि त्यात काहीतरी चूक झाली किंवा काहीतरी बदलायची गरज पडली, तर ते दुरुस्त करण्यासाठी जो नवीन अधिकृत आदेश काढला जातो त्याला शुद्धीपत्रक म्हणतात. म्हणजे थोडक्यात सरकारी नियमांसाठीचं एक ऑफिशियल एडिट बटन. आणि ह्याची ना एक ठरलेली प्रोसेस असते. बघा, सगळ्यात आधी होता 17 सप्टेंबर 2019चा मूळ शासन निर्णय. मग लक्षात आलं की त्यात काहीतरी बदल करायला हवा आणि मग शेवटी 24 डिसेंबर 2025ला हे शुद्धीपत्रक काढण्यात आलं. हे असं डिजिटल सही वगैरे करून अधिकृतपणे सगळ्यांसाठी जाहीर केलं जातं. बरं, आता एक गंमत बघा. हा बदल किती छोटासा आहे, बरोबर? पण या एवढ्याशा बदलाची माहिती अधिकृतपणे कोणाकोणाला कळवावी लागते याचा विचार केला कधी? या एका पानाची नोटीस राज्यातल्या तब्बल 37 वेगवेगळ्या ऑफिसेस, डिपार्टमेंट्स आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. फक्त एका पानाची सूचना. आणि ही लिस्ट बघा, यात कोण कोण आहे? विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माननीय राज्यपालांचे सचिव, राज्यातले सगळे जिल्हाधिकारी, महालेखापाल, म्हणजे विचार करा, शासनाचे, प्रशासनाचे आणि अगदी हिशोब तपासणाऱ्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचते. ओके, तर हा बदल काय आहे आणि तो कसा केला गेला हे आता आपल्याला कळलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, का? या एका शब्दाच्या बदलामागे नेमकं काय अर्थ दडला असेल? हो, तोच प्रश्न की समितीमधल्या पदाचा उल्लेख राजशिष्टाचारावरून थेट अर्थसंकल्प असा का करण्यात आला असावा? याचं उत्तर ना या 2 शब्दांच्या अर्थातच दडलंय. मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? मोठे कार्यक्रम, पाहुण्यांचं स्वागत, म्हणजे सगळ्या औपचारिक गोष्टी. पण जसं अर्थसंकल्प असं म्हटलं जातं तसा विषय थेट पैशांवर येतो. निधी, आर्थिक नियोजन आणि खर्चावर नियंत्रण. याचाच अर्थ हा छोटासा बदल एका मोठ्या शिफ्टकडे इशारा करतोय. असं दिसतंय की समितीचा फोकस आता फक्त कार्यक्रमांच्या प्रोसिजरवर नाही, तर त्याहून जास्त आर्थिक व्यवस्थापनावर आणि बजेटच्या वापरावर असणार आहे. आणि खरं तर हेच या सगळ्याचं सार आहे. कारण प्रशासनात कसं असतं, जिथे पदाचा रोख असतो तिथेच प्रशासनाचा ओघ असतो. म्हणजे फक्त पदाचं नाव बदललं की आपोआप प्रशासनाची दिशा आणि लक्ष दोन्ही बदलतं. तर मग जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो की शासनामध्ये होणारे असे लहान सहान वाटणारे बदल हे खरंच भविष्यातल्या मोठ्या धोरणात्मक बदलांची सुरुवात असू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.